नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण दिवाळीचा पदार्थ जो चकलीशिवाय अपूर्णच असतात, तर तीच चकली आज आपण बनवणार आहोत। चकली बनवण्यासाठी मी दोन वाट्या किंवा बाउल तांदळाचं पीठ ते चाळून घेऊ आपण। म्हणजे जर काही तांदळाचे कण किंवा काही राहील असेल तर ते चाळणीतच राहून जातील, ते आपण फेकून द्यायचे। आणि दुसरा पदार्थ म्हणजे डाळवं किंवा याला डाळ्या म्हणतात फुटाण्याच्या। ह्या आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, याचं पीठ बनवून घेऊ। आता मी ते करून घेते। हे डाळ्या किंवा डाळवं आपण एक पातेले म्हणजे मी छोटं पातेल्याचं प्रमाण घेतलं आहे, तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल। पण 2 वाट्या तांदळाचं पीठ आणि 1 वाटी हे डाळवं घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमध्ये मी बारीक पीठ करून घेते याचं। डाळवं जे मिक्सरमधून पीठ केलेले आहे ते चाळून घेऊ पहिले। चाळणीमध्ये थोडंसं असं जाडसर राहिलेलं आहे ते फेकून द्यायचं। आता एक मोठे चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे, हे त्याच्यात आता साहित्य टाकून घेऊ। 1 मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, पण तो मी हाताने बघा असा क्रश केला आहे, हे बघा। हे 1.5 चमचा मी तिखट घेतले, पाव चमचे हळद, 1 छोटा चमचा धने जिरे पावडर एकत्र घेतली आहे मी, चवीनुसार मीठ। हे आपण चांगलं सगळं मिक्स करून घेऊ पहिले। ह्याच्यात 1 चमचा मी जिरे टाकले, मिक्स करू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धी छोटी वाटी मी कडकडीत गरम तेल केलेले आहे, ते मी आता त्या मिश्रणावर टाकून घेते। फक्त आता याच्यात हात नाही टाकायचा, हाताने नाही हे करायचं, पहिले थोडं चमचाने आपण हे करू, कारण की तेल कडकडीत गरम केलेले आपण। ते तेल पूर्ण पिठाला चोळून घेऊ। आता पहिले थोडं चमच्याने मी करून घेते, गरम आहे त्यामुळे, नंतर हाताने चोळते। पिठाला पूर्ण तेल असं चोळून घ्यायचं। हे बघा पिठाला सगळं तेल व्यवस्थित लागलं गेलेलं आहे, हे बघा असं आपलं पूर्ण पिठाला लागून असं गोळा तयार व्हायला पाहिजे, हे बघा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पिठात टाकणार आहोत कडकडीत गरम पाणी, पण ते पाणी थोडं थोडं टाकायचं, कडकडीतच गरम हा पाणी पाहिजे, की कोमट नको किंवा गार नको, गरमच ते। जसं आपलं पीठ भिजवायला आपण पाणी वापरतो तसं थोडं थोडं, एकदम टाकलं तर ते पीठ सैल एखाद्या वेळेस होऊ शकतं, म्हणून थोडं थोडंच टाकायचं। पीठ गरम पाण्यामध्ये गरम पाणी टाकताना लगेच हाताने नका हे करू, नाही तर हाताला चटका बसेल। थोडं चमचानीच हे करा। थोडं पिठाला पाणी लागलं गेलं, थोडंसं गार होईल, तुम्ही हाताने पीठ मळू शकता। हे बघा छान आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण चकल्या करा। हे बघा 10 मिनिटं झाले, आता पीठ आपलं चांगलं भिजलं गेलं आहे। जर आपल्याला आता मी थोडंसं पीठ घेते, हे मला थोडंसं घट्ट वाटतं म्हणून मी कोमट पाण्याचा हात लावून चांगलं भिजवून घेते। पीठ घट्टही नको, घट्ट असेल तर चकलीचे तुकडे पडतात आणि पातळ झाले तर चकल्या नरम पडतात। हे बघा मी आता चकल्या करून घेते। प्लास्टिकची खाली मी पिशवी ठेवली आहे, कागद ठेवलं आहे, त्याच्यावर अलगद आता आपण चकल्या करून घेऊ।
हे बघा, आता आपण चकल्या तळून घेऊ. एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यात आता आपण चकल्या मी पहिले 2-3 टाकलेले होते. आता ही 2 टाकल्या होत्या, आता ही तिसरी टाकते. मध्यम आचेवरच चकल्या छान खरपूस तळून घ्यायच्या. पहिले मी 2 टाकलेल्या होत्या, त्या छान तळून झालेल्या आहे. हे बघा, हे बघा, मंद आचेवरच आपण चकल्या तळून घ्यायच्या आहे. मी आता बाकीच्याही चकल्या करून घेते, मग तुम्हाला दाखवते. छान आपल्या कुरकुरीत असे काटेरी चकल्या तळून झालेल्या आहे. हे बघा, तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की चकल्या किती कुरकुरीत झालेल्या आहे आणि काटेरीपणाही बघा त्याचा छान दिसतोय. हे बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, तोडल्यानंतरही ते कसे कुरकुरीत हो झालेले आहे बघा, लगेच लक्षात येतं, आवाज येतो. हे बघा, छान आपले चकल्या अशा तयार झालेल्या आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा, आपल्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहे.